नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय एक नवीन नोकरी संदर्भातली जाहिरात. बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी रत्नागिरी सिंधुदुर्ग यांच्याकरता ही एक जाहिरात निघालेली असून महिलांकरता आपल्याला यांचं क्वालिफिकेशन किमान 12वी उत्तीर्ण आहे अशांकरता हा जॉब आहे आणि नोकरीचं ठिकाण हे सिंधुदुर्ग असून या संदर्भामध्ये आपण ही जाहिरात पाहणार आहोत. तर अंगणवाडी मदतनीस हे जे पद आहे या पदाकरता आपल्याला इथं 2 रिक्त व्हॅकन्सी आहेत. देवगड शहरामध्ये वेळवाडी, जमसंडे, देवगड इथं आणि कुडाळमध्ये नाबरवाडी, कुडाळ या ठिकाणी या 2 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या संदर्भामध्ये आपली शैक्षणिक पात्रता हे आपल्याला किमान 12वी पास असणं गरजेचं आहे आणि सॅलरी जी आहे ती 7,500 प्रति महिना आपल्याला इथं सॅलरी मिळणार आहे. यासोबतच आपल्याला जर अनुभव असेल, तर आपल्याला अनुभवाचं प्रमाणपत्र सुद्धा जोडणं आवश्यक आहे. या संदर्भामध्ये मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र सोबत आपल्याला सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सुद्धा अनुभव असेल तर आपण जोडावी. या संदर्भामध्ये आपली वयोमर्यादा जी आहे ते किमान 18 वर्ष व कमाल 35 वर्ष आहे. या संदर्भामध्ये विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल 40 वर्ष राहील. यासोबतच आपल्याला वास्तव्याची अट जी आहे ती ज्या नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रात मदतनीस पद रिक्त आहे त्या नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल. या संदर्भामध्ये आपल्याला अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असून अर्ज करण्याचा पत्ता हा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी रत्नागिरी सिंधुदुर्ग कुलकर्णी कंपाऊंड जेल रोड रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी आणि इतर दूरध्वनी क्रमांक सुद्धा दिलेला आहे. या संदर्भामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 ऑगस्ट 2026 असून या संदर्भातली अधिकृत जाहिरात हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेबसाईटवरती सिंधुदुर्ग.nic.in वर उपलब्ध आहे. या संदर्भामध्ये मूळ जाहिरात जी आपल्या स्क्रीनवरती आपण पाहताय या मूळ जाहिरातीमध्ये यांनी पूर्ण डिटेल्स माहिती इथं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये आपण बघू शकता की लास्ट डेट जी आहे ती 5/8/2026 सायंकाळी 5:45 पर्यंत आहे. यासोबतच आपल्याला जे काही अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहेत. शहराचं नाव सुद्धा इथे दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला देवगड आणि कुडाळ एकूण 2 रिक्त पदं आहेत. यासोबतच आपल्याला बदली असेल, भाषेचं ज्ञान असेल, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असेल याचीही इथं माहिती दिलेली आहे. यासोबतच आपल्याला अर्ज जो दाखल करायचा आहे त्या अर्जाच्या सोबत ज्या काही प्रती जोडायच्या आहेत त्याची सुद्धा इथं माहिती या वेबसाईटवरती दिलेली आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला जो अर्ज करायचा आहे तो अर्जाचा नमुना सुद्धा इथं दिलेला आहे आणि यासोबतच आपल्याला काही स्थानिक रहिवासी असल्याचा दाखला, जो स्थानिक रहिवासी दाखला आपण म्हणतो तो आपण द्यावा. यासोबतच कार्यालयीन कामकाजाकरता जो मजकूर आहे तो सुद्धा इथं आहे. यासोबतच इथं आपल्याला जे काही अर्ज तुम्ही करणार आहे आणि जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अटॅच करणार आहे त्याच्याकरता सुद्धा आपल्याला टिक मार्क करून ही सूची इथं जोडायचं आहे. यासोबतच आपल्याला स्वयं घोषणापत्र सुद्धा आपल्याला इथं द्यावं लागेल आणि यासोबतच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र म्हणजेच असणाऱ्या हयात आपत्त्यांची संख्या ही इथं दिलेली आहे. याच्यामध्ये हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक असेल किंवा भविष्यात 2 पेक्षा अधिक मुले झाल्यास अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी मी अपात्र ठरेन किंवा सेवेतून कमी करण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर या संदर्भामध्ये मित्रांनो आपल्याला विधवा असल्याचे स्वयं प्रमाणपत्र सुद्धा विधवा असल्यास आपल्याला जोडायचं आहे. तर मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.